तर 1919 ते 45 या वयागटामधले हे सर्व रुग्ण आहेत आणि त्यामध्येच आपण कुठेतरी त्याच्या जवळपास असतो आणि म्हणूनच या एड्सच्या संदर्भामध्ये आपल्यामध्ये जाणीव जागृती, कारण यावरती एकच पर्याय आहे तो म्हणजे या रोगाविषयी आपल्या मनामध्ये अवेअरनेस निर्माण होणं, कारण रोग होण्यापेक्षा त्याची काळजी घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे आणि काळजीच्या संदर्भामध्येच या अशा पद्धतीचं प्रबोधनपर व्याख्यान आपण आयोजित केलेलं आहे आणि सर्वच राज्यामध्ये जर विचार केला तर महाराष्ट्र राज्य हे रुग्णाच्या एड्सच्या संदर्भामध्ये सुद्धा अग्रेसर आहे आणि महाराष्ट्रामध्ये जे नवी मुंबई जर मुंबई म्हटलं तर मुंबई सुद्धा या रुग्णांच्या मोठे प्रमाण जे आहे ते जास्त प्रमाण मुंबई आणि त्या खालोखाल नवी मुंबई ठाणे जिल्ह्यामध्ये आहे आणि म्हणूनच आजच्या या तरुणांच्या समोर हा जो अवेअरनेस या संदर्भात होणं हे गरजेचं आहे आणि म्हणूनच यासाठी हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे। रॅलीसाठी माननीय महापौर मॅडमना आपण उद्घाटनाला बोलवलेलं होतं आणि एकंदरीतच आजच्या या सगळ्याच गोष्टीचा विचार करता आजच्या पाहुणे आणि त्यांच्या माध्यमातून मार्गदर्शन होणं हे विद्यार्थ्यांना काळाची गरज आहे आणि म्हणूनच हे आम्ही व्याख्यान आयोजित केलेलं आहे। या कार्यक्रमाच्या निमित्ताने नवी मुंबईचे महापौर, नवी मुंबईचे नूतन उपमहापौर यांनाही बोलवणं उचित आम्ही ठरवलेलं आहे, कारण आपल्याच माणसाचा आपण कौतुक करावं, या कार्यक्रमाला बोलावं याच उद्देशाने आम्ही उपमहापौर साहेबांना बोलवलेलं आहे। बिराजदार साहेब हे कदाचित आपल्या सर्वांना परिचयाचे असतील। एक सामान्यपणे व्यापाराच्या माध्यमातून कामाला सुरुवात करून व्यापाराबरोबरच समाजसेवा आणि समाजसेवेतूनच राजकारण आणि राजकारणातूनच एक चांगल्या पद्धतीचं जर आपण राजकारण करत गेलो तर चांगली पद्धती आपल्याकडे येत असतात आणि म्हणूनच त्यांना उपमहापौर हे पद त्यांना मिळालेलं आहे आणि म्हणून या कार्यक्रमाला ते उपस्थित राहिलेले आहेत। त्याबद्दल या दोन्ही संस्थांच्या वतीनं आपणा सर्वांच्या वतीनं मी आदरणीय महापौर साहेबांचं या त्यांच्या निवडीबद्दल आणि इथं आल्याबद्दल शॉल, श्रीफळ आणि बुके देऊन त्यांचा मी सत्कार करतोय, त्याचा त्यांनी स्वीकार करावा अशी मी विनंती करतो। सर्वांचं मी महाविद्यालय मदत फाउंडेशन यांच्या वतीनं मी हार्दिक स्वागत करतो आणि माझं स्वागतपर थोडंसं लांबलेलं भाषण मी थांबवतो। जय हिंद, जय गण। एक एड्स वरती वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। सर, आपल्या कॉलेजमधून आम्ही तिघजण गेलो होतो, मी, रमाशंकर आणि अतुल, आणि त्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये आम्ही तिघांनीही त्यावेळी पारितोषिक आपल्या कॉलेजसाठी आणलं होतं। तर तिथे आम्ही जेव्हा बोलत होतो आणि बाकीचे जवळपास 30-40 स्पर्धक होते, आम्ही त्यांचे जेव्हा विचार ऐकले तेव्हा इतके वेगवेगळे पैलू या विषयाचे आम्हाला बघायला मिळाले की आपण बऱ्याचदा लाजत म्हणा किंवा काही कारणांनी एड्स वरती बोलायचं टाळतो, पण ते बोलल्यामुळे आणि तिथे आम्ही गेल्यामुळे आम्हाला एवढे वेगवेगळे पैलू तिथे अभ्यासाला मिळाले की खरंच आम्हाला तिथे गेल्याचा खूप फायदा झाला। आणि ते तर आपण फक्त विद्यार्थी होतो, पण इथे आपल्याला मान्यवर लाभलेले आहेत की जे या विषयाबद्दल जास्त जाणतात आणि ते आज आपल्याला ह्या विषयाबद्दलच जास्तीत जास्त माहिती करून देणार आहेत। तर मी आज अध्यक्ष माननीय श्री शशिकांत बिराजदार, उपमहापौर नवी मुंबई महानगरपालिका यांना विनंती करेन की त्यांनी आधी बोलावं। खरं तर हा पायंड्याला थोडीशी मुरड आहे की प्रमुख वक्त्यांच्या आधी अध्यक्ष बोलतात, पण त्यांची जशी इच्छा आहे की त्यांनी आधी बोलावं, म्हणून मी अध्यक्षांना विनंती करते की त्यांनी आपलं अध्यक्षीय भाषण करावं। अरविंद रुग्ण साहेब, माझे सहकारी नगरसेवक माननीय अविनाश लाड साहेब, मदर फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्टचे
उपस्थित प्रभुदास कांबळे साहेब, सौ अनुराधा लोगो, संवेदन संस्था मुंबई, त्याचप्रमाणे माझ्या समवेत असलेले माझे ज्येष्ठ सहकारी अनिलजी कौशिक यांच्या पत्नी सुदर्शना कौशिक, श्री एस गोष्टी, माझे कॉलेजचे दुसरे स्नेही डॉक्टर विजय महामनी साहेब, उपस्थित बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो. कॉलेजमध्ये आल्यानंतर 1 तास घ्यावा लागतो हे मला माहिती आहे, परंतु मी जागतिक एड्स दिन असल्यामुळे मला अनेक कार्यक्रम आहेत, म्हणून मी सरांना विनंती केली की मला अगोदर बोलू द्या, मग लोगो मॅडमचं जे काही या बाबतीमध्ये त्यांनी जो अभ्यास केलेला तुमच्या भाषणापेक्षा त्यांचा जो अभ्यासपूर्ण आणि प्रबोधन करण्याचं जे वक्तृत्व आहे ते ऐकण्यासारखं आहे. आज काळाची गरज जर खरी असेल काय असेल तर ते समाजाचं प्रबोधन करत. एकेकाळी असं होतं, गाव होतं, गावात मठ होते, गुरुजी होते, शाळा आल्या, शिक्षक आले, सर आले, मॅडम आल्या, मामा आल्या, मिस आल्या. काळ करत गेला आणि संस्कार लोक पावत गेले. संस्कार करतं कोण? आई, वडील भाकरीच्या शोधात, आई कष्ट करण्यात वेळ घालवणं, आम्हा आपल्यासारख्या तरुण पिढीला मार्गदर्शन करणं आणि प्रबोधन करणं हे कोणाचे जाणीवेचे राहिले नाही. तर काळाची गरज आहे. मी अनुराधा लोगो मॅडमना विनंती करेन, जे काही आहे स्पष्ट सांगा. मधल्या 10-20 वर्षाच्या काळामध्ये ह्या पिढी आमच्या नंतरची पिढी 30च्या आतली त्यांना संस्कार करायला त्या पद्धतीचे पालक, सामाजिक सिस्टीम एवढी बिघडली गेली की आम्ही काय ते सांगू शकलो नाही. मुलं मोठी झाल्यानंतर कसं वागावं, रामाचं उदाहरण द्यायचे, एक पत्नी एक वचनी, आणि आज आपण म्हणतो वचन पाळा एड्स टाळा. हे घोषवाक्य झालं. त्या घोषवाक्यामागचा अर्थ काय आहे जाणून घेत नाही आपण. एड्स दिन पाळणं, उद्या परत विसरणं. मुलांना तुमच्या हातामध्ये आहे. एड्स रोग हा अनेक लोकांशी आलेल्या शारीरिक संबंधामुळे येतो. हे सांगण्याचं धाडस आमच्यातलं कोणीही सृजन करत नाही, पण ही वस्तुस्थिती आहे. आपण सुशिक्षित आहात, विद्यार्थी आहात, ह्याचं जागर करणे समाजामध्ये हा गरजेचा आहे. आज ह्या बाबतीमध्ये लोक अतिशय म्हणजे विशेषतः झोपडपट्टी एरियामध्ये, माथाडी कामगारांमध्ये, मध्यमवर्गीयांमध्ये आणि अतिशय उच्चवर्गीयांमध्ये ह्या स्वैराचारामुळे हा रोग झपाट्याने पसरण पावत आहे. ते थांबणं गरजेचं आहे. आजच्या ह्या जागतिक एड्स दिनानिमित्त आपल्याला सुसंवाद करायला वेळ मिळाला. हे एवढंच न बंधन पाहता लोगो मॅडम, आपण नव्या मुंबईमध्ये हा उपक्रम राबवा. महापालिकेच्या वतीने, या रयत शिक्षण संस्थेच्या वतीने आपल्याला पाहिजे ती मदत आम्ही देऊ. कारण नवी मुंबईची जनता ही अतिशय पुढारलेली आहे. 21व्या शतकात अतिशय वेगाने जात आहे. ज्या वेगाने हिमालयाची उंची वाढत आहे त्याच वेगाने एड्सचा प्रसार आमच्या एमआयडीसी भागात आरोग्य समितीचे आमचे लाडसाहेब तुम्हाला आव्हान देतीलच. या नव्या मुंबईमध्ये सुद्धा किती प्रसारण सांगली, मिरज विभाग